आपल्या आडमुठ्या भूमिकेपासून आता डोनाल्ड ट्रम्प काहीसे नरमले असून ही टॅरिफ योजना 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. सुरुवातीला या टॅरिफ योजनेला स्थगिती देण्यास डोनाल्ड ट्रम्प अजिबातच तयार नव्हते, परंतु अमेरिकेसह जगभरातील बहुतांश बड्या देशांनी गेल्या काही दिवसांपासून लागवलेल्या या तगाद्यामुळे आपल्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा फेरविचार केला. ट्रम्प यांनी घोषणा केली की ज्या 75 देशांनी अमेरिकेच्या प्रतिनिधींना व्यापार चर्चेसाठी बोलावले त्यांना 90 दिवसांची टॅरिफ स्थगिती आणि परस्पर शुल्कात घट करण्याची परवानगी दिली. तर अमेरिकेसोबत व्यापार चर्चा करणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या या नव्या निर्णयामुळे आता अमेरिका आणि चीनमधील करयुद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक शैलेंद्र देवळानकर जोडले. शैलेंद्रजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. अखेर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नरमल्याचं पाहायला मिळतंय, कारण आता टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती देण्यात आली. काय सांगाल यावरती आपण? डोनाल्ड ट्रम्प यांनी जो निर्णय घेतलेला होता टॅरिफ किंवा आयात शुल्क वाढवण्याचा, त्याचं मुख्य उद्दिष्ट हे केवळ चीनला हिट करणं किंवा चीनला टार्गेट करणं हेच प्रामुख्याने होतं. पण चीन बरोबर त्यांनी त्या माध्यमातून इतरही देशांवरचं आयात शुल्क हे वाढवलेलं होतं. अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांची कार्य करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ते अनेक पद्धतीने दबाव तयार करतात, ते निगोशिएशन्स म्हणजे वाटाघाटी करतात, सौदेबाजी करतात. आयुष्यभर ते तेच करत आलेले आहेत. मुळात मुद्दा हा आहे की याच्या माध्यमातून हे सगळे निर्णय प्रत्यक्षात येतीलच अशी शक्यता फारच कमी होती. मात्र या बाबतीमधनं त्यांना एक विशिष्ट पद्धतीचा दबाव तयार करायचा होता आणि तो दबाव यासाठी देखील होता. त्यांचं प्रामुख्याने उद्दिष्ट होतं की अमेरिकेमध्ये स्वतःचं उत्पादन वाढावं, ज्याला आपण मेक इन अमेरिका म्हणतो त्याला चालना मिळावी आणि अमेरिकेचं उत्पादन देखील वाढावं. या दोन उद्दिष्टांसाठी त्यांनी प्रामुख्याने हा निर्णय घेतलेला होता. आणि त्यांचं लक्ष हे चीन यासाठी होतं की त्यांचा एकूण चीन बरोबरचा व्यापार हा 700 अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे आणि त्याच्यामध्ये व्यापार तूट 291 अब्ज डॉलर्सची आहे. आणि ही इतकी मोठी असल्यामुळे अमेरिकेवरचं जे कर्ज आहे ते साधारणतः आता जे 36 ट्रिलियन डॉलर आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढच्या 4 वर्षांच्या काळात 8 ट्रिलियन डॉलरनी वाढून 44 ट्रिलियन डॉलर पर्यंत जाणार होतं. त्यामुळे या संदर्भामध्ये त्यांना काहीतरी मार्ग काढायचा असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला होता. मात्र त्याच वेळेला जे देश वाटाघाटींसाठी तयार होतील त्या देशांबरोबर नरमाईचं किंवा लवचिकतेचं धोरण आणलं जाईल अशा स्वरूपाची चर्चा होती. आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून उचललं गेलेलं पाऊल आहे, याचं आपण निश्चितपणे स्वागत केलं पाहिजे आहे. यामुळे एक जी अस्थिरता किंवा थोडीसं अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालेलं होतं ते आता बऱ्यापैकी कमी होईल. आणि मला असं वाटतं की एकूणच जागतिक व्यापार हा पूर्वपदावरती येण्याचा मार्ग सुकर होईल अशा दृष्टिकोनातून आपण याकडे बघू शकतो. नक्कीच. शैलेंद्रजी, एक महत्त्वाचा मुद्दा, आता ज्या प्रकारच्या घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडतायत, अगदीच एक शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते की अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध होईल. मात्र जर का असं झालं, अमेरिका आणि चीनमध्ये जर व्यापार युद्ध झालं, तर त्याचा नेमका भारताला काय फायदा होऊ शकतो? कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये भारतासाठी स्वस्त राहतील? अमेरिका आणि चीन यांच्यामधला जे व्यापार युद्ध आहे हे आता जवळपास सुरू झाल्यासारखं आहे. कारण जे वाटाघाटींना येणारे देश आहेत त्याच्यामध्ये चीन नाहीये. त्यामुळे चीनला कोणत्याही प्रकारची सूट याच्यामधनं नाहीये. चीनवरचा आयात शुल्क 104% त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्येक चीनी वस्तू जी अमेरिकेला आतापर्यंत निर्यात केली जात होती तिचं अमेरिकेमधलं किंमत ही आता दुपटीने वाढणार आहे. स्वाभाविकपणे अमेरिकेमधले जे आयातदार आहेत ते आयातदार ती महागडी वस्तू घेणार नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांना तीच महागडी वस्तू अमेरिकन नागरिकांना विकायची आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये महागाई प्रचंड वाढेल आणि इतक्या महाग चीनी वस्तू या कुणीही घेणार नाही. त्यामुळे ते पर्याय शोधतील आणि जेव्हा ते पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतील, अमेरिकेचे आयातदार असतील, अमेरिकेचा ग्राहक असेल, त्यावेळेला स्वाभाविकपणे ही पोकळी भरून काढण्यासाठी किंवा अत्यंत उत्तम पर्याय म्हणून ते भारताकडे पाहू शकतात. आणि त्यामुळे जो जागतिक पुरवठा साखळी आहे ज्याच्यामध्ये चीनचा वाटा हा 50% जास्त होता आणि भारत प्रयत्नशील होता की या जागतिक पुरवठा साखळीमध्ये आपलं स्थान कुठेतरी प्रभावी असावं, त्या दृष्टिकोनातून भारताला उत्तम संधी येत्या काळामध्ये आहे. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारतसाठी अत्यंत उत्तम दिवस आहेत. भारताला सुरुवात जी करता येईल ती सगळ्यात पहिलं उदाहरण जर द्यायचं झालं तर कपड्यांचं, गारमेंट्सचं आहे. चीनकडनं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गारमेंटची निर्यात अमेरिकेला होत होती. आता चीनी कापड आणि चीनी वस्तू ह्या प्रचंड महागल्यामुळे अमेरिकेमध्ये स्वाभाविकपणे
भारताचा पर्याय त्यांच्यापुढे उपलब्ध आहे. त्यामुळे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन होऊ शकतं. अनेक उद्योग हे चीनमधनं भारतामध्ये येऊ शकतात. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या चीनमधनं भारतामध्ये येऊ शकतात, भारतात प्लांट लावू शकतात आणि त्या दृष्टिकोनातनं भारतासाठी येत्या काळामध्ये ही उत्तम संधी आहे असं आपल्याला म्हणता येईल. ऍपल फोनचं जर उदाहरण आपण घेतलं तर ऍपल फोनचं 2025च्या शेवटपर्यंत जवळपास जगामधल्या 4 ऍपल फोन पैकी एक ऍपल फोन हा भारतामध्ये बनलेला असेल आणि ऑलरेडी हे ट्रेड डायव्हर्सिफिकेशन सुरू झालेलं आहे. एमएनसीनी आपलं मॅन्युफॅक्चरिंग लोकेशन बदलायला सुरुवात केलेली आहे आणि याचा भारताला निश्चितपणे फायदा होणार आहे. अगदी नक्कीच शैलेंद्रजी खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल.